जनरली लर्नर्स जे बिगिनर्स असतात ते काय मिस्टेक्स करतात? जनरली ते मिस्टेक्स म्हणजे आता लिसनिंगच म्हणायला गेलं तर मी बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना सांगते की तुम्ही लिसन करा इंग्लिश. तर ते लिसनिंग खूप जबरदस्ती असं लिसनिंग करतात. जसं की फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये ते लिसनिंग करतात. मग ते काय त्यांचा जो इंटरेस्ट असतो ना तो निघून जातो. मग ते 1 दिवस 2 दिवस जबरदस्ती फोर्सफुली करतात आणि त्यानंतर ते सोडून देतात. तर असं न करता ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, आता फॉर एक्झाम्पल जनरली मला थोडंसं कुकिंग करण्याची आवड नाही पण बघण्याची खूप आवड होती. आजही आहे बघण्याची आवड. तर मी काय करायचे, इंग्लिश कुकिंग व्हिडिओज बघायचे. त्याच्यातून माझी व्होकॅब्युलरीज वगैरे स्ट्रॉंग होत गेली. ट्रॅव्हलिंग रिलेटेड मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. तर मी ट्रॅव्हलिंग रिलेटेड ब्लॉग्स बघायचे. तर त्याच्याने अगेन माझी व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होत गेली आणि मला इंटरेस्ट लेवल क्रिएट झाला. तर जनरली स्टुडंट्स काय करतात की जिथे इंटरेस्ट नाही, आता पेपर रिडिंगचं सुद्धा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं की न्यूजपेपर रीड करा. पण न्यूजपेपरची जी लँग्वेज असते ती एडिटोरियल लँग्वेज असते आणि ती इनिशियल स्टेजला अंडरस्टँड होत नाही आणि स्टुडंट्स ते रीड करायला जातात. मग काही नाही कळालं की ते सोडून देतात. तर असं न करता जे आपल्याला समजतंय, ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते जर वाचायला सुरू केलं तर हळूहळू आपण निश्चितच सुधारेल इंग्लिश.